प्रोटेक्स मार्केटला पहिल्यांदाच आलोय. खास म्हटलं तर मनात खूप डागडुग होती, कारण की बाजारभाव खूप हे झालेले आहे. पण चांगल्या मालाला चांगला बाजारभाव भेटतो हे मला नक्की कळायलं इथं आल्याच्या नंतर. आणि खरोखर माझ्या मालाला तुम्ही विचारलं सरासरी काय आली, तर मला 78 रुपये सरासरी माल पडलाय. आता सरासरी आली, चांगल्या मालाला चांगला भाव आहे. चांगला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोटेक्ट डाळिंब मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो. आज मार्केटला आलेल्या शेतकरी बांधवांचे काय अनुभव राहिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगाल? माझं नाव माणिकृष्ण चौधरी, राहणार संभाजीनगर, गाव शेलूत. येथून मी आज प्रोटेक्स मार्केटला डाळिंब घेऊन आलेलो आहोत. तुमचा काय अनुभव राहिला, काय सरासरी आली मार्केटला? आज तुमची पहिली गाडी होती, तुमच्या मनात पहिली शंका होती थोडी, काय जातं काय नाही, पण आता मालाची पूर्ण विक्री झाल्यानंतर तुमचा काय अनुभव राहिला आणि मनात काय समाधान आहे ते तुम्ही एकदा नक्की शेतकऱ्यांना सांगा. आज मी प्रोटेक्स मार्केटला पहिल्यांदाच आलोय. खास म्हटलं तर मनात खूप डागडुग होती, कारण की बाजारभाव खूप हे झालेले आहे. पण चांगल्या मालाला चांगला बाजारभाव भेटतो हे मला नक्की कळायलं इथं आल्याच्या नंतर. आणि खरोखर माझ्या मालाला तुम्ही विचारलं सरासरी काय आली, तर मला 78 रुपये सरासरी माल पडलाय. आता चांगली सरासरी आली, चांगल्या मालाला चांगला भाव आहे. चांगल्या मला साधारणतः 78 रुपये. आता तुम्ही ज्या जागेवरती तुमच्या भागात सौदे चालू आहे, तर काय सौदे मागतात आणि काय कंडिशन नुसार सौदे मागतात ते? आमच्या जे शेतामध्ये जे ग्रेडिंग चालू आहे जागेवरती, तर सरासरी 250 प्लस माल हो 65 रुपये 60 रुपयाने मागताय. 100 प्लस 250 प्लस सोडून दे, 100 प्लस चे सौदे साधारणतः काय चालले? 100 प्लसचा सौदा 50 रुपये 55 रुपयापासून मागताय. 50-55 पासून जर चांगले माल असेल तर माझ्या मते 60-65 रुपयाचे सौदे पण मी जागेवरती ऐकले. पण आज मार्केटला तुम्हाला साधारणतः 78 रुपयाची सरासरी पडली. त्याच्यात पण मार्केटच्या ग्रेडिंग मध्ये आता ज्यावेळेस तुम्ही जागेवर माल विकणार, हे तुमचे सगळे माल बाहेर निघलेले असते, हे टिक्का म्हणा किंवा हे सगळे एकत्र जाताना तुमचं आजची 78 रुपयाची सरासरी. आता तुमची गोटी मी बघितली नुसती, गोटी आपली साधारणतः 51 रुपयाची, 100 रुपयाचा हे 100 ग्रॅमच्या आतला माल याच्यात बऱ्यापैकी 51 रुपये गेली. हा 51 रुपये गेला आणि त्याच्यावरचा जो 100 ग्रॅम आणि 150 ग्रॅमचा माल होता तो साधारणतः आपला 62 रुपये गेला. म्हणजे ज्या रेटनी ते सरसकट बगीचा मागताय त्या रेट मध्ये तर इथं नुसती गोटी चाललेली. गोटी चालली. तर मार्केट पुरतंय. मार्केट पुरतंय. शेतकऱ्याला एकच सांगणं आहे की मार्केट करा. योग्य चांगल्या मालाला चांगला रेट आहे चांगल्या मार्केटमध्ये, मालानुसार रेट पडतंय. चांगला. दुसरी एक गोष्ट, आता मार्केटला तुम्ही काल रात्री माल घेऊन आले आणि जी पेमेंटची सुविधा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हटलं तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला मार्केट विषयी काही माहिती नव्हतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना विचारलं बा मशीनवर ग्रेडिंग करू की हाताने ग्रेडिंग करू, वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांना सांगितलं, व्यवस्थितच सांगितलं. मशीनने केली तर चांगलीच आहे आणि हाताने केली ग्रेडिंग तर चांगलीच आहे. पण मग जे पेमेंटचा विषय निघाला, तर पेमेंटचा असं आहे, मार्केटमधून बाहेर निघायच्या पहिले पेमेंट मोबाईल वरती जमा झालंय. मोबाईल ही बी एक खूप शेतकऱ्यासाठी महत्वाची बाब आहे. ऑफिसला जायची गरज नाही, कोणाला फोन करायची गरज नाही, पेमेंट येईल काही बघायची गरज नाही. माल विकला, पेमेंट झालं, पेमेंट खातं. मार्केटच्या बाहेर निघायच्या पहिले पेमेंट झालं आणि माल विकून समाधानी आहे. माल विकून समाधानी आहे. चांगला माल विकला आणि सरासरी 78 रुपयाने पडली. चांगल्या मालाला चांगला भाव आहे. शेतकरी मित्रांनो, बाजार भाव वाढत चालले, शक्यतो मार्केटच करा. आता शेवटी आम्ही तुमच्यापर्यंत कितीही भावना पोहोचवल्या किंवा आम्ही सांगण्यापेक्षा ज्यावेळेस एक शेतकरी राजा सांगतो की बाबा माझ्या मालाचं मोल झालं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं आज समाधान सांगतंय की आज त्याला ती खुशी झाली की बाबा या मंदीच्या काळातही कुठे ना कुठे त्याच्या मालाला न्याय भेटला आणि त्याच्यानुसार त्याला जे 2 पैसे घडले. आमची इच्छा हीच असते की मालाच्या क्वालिटीनुसार कुठे ना कुठे 2 पैसे घडवणं गरजेचं आहे. सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती असेल, तुम्ही वाटलंच एकदम मोकळ्या हाताने मार्केटला या, मार्केट बघा, आपल्या मालाची क्वालिटी काय आहे, त्याच्यानुसार आपला काय भाव जातोय त्याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर आपला मालचा व्यवहार करा. खूप खूप धन्यवाद.